कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले। प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र आहेत। उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे। कर्जमाफीमुळे पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तब्बल 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात उद्यापासून कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे आणि यासाठी एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांचं वितरण करण्यात येईल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर झाली त्यानंतर शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला। परंतु शेतकरी मित्रांनो, ही योजना महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली आहे। या अंतर्गत 2 लाखांच्या अधिक थकीत कर्जमाफी दिली जाणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद सरकारने केलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने ही कामे करण्याची सांगितली होती, म्हणजेच की 2 कामे ज्या शेतकऱ्यांची झालेली आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांची कामे झालेली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांना यामार्फतून बाद केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, कोणती कामं करायची आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। परंतु शेतकरी मित्रांनो, योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी सरकारने काही कामे करण्याची सांगितले आहे, ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक तुमच्या बँकेच्या खात्यावरती मंगळवार रोजी पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। आताच पाहिलेल्या न्यूजनुसार तुमच्या खात्यावरती मंगळवार रोजी पीक कर्ज योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे, हे सुद्धा आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। यामध्ये तुम्ही पात्र होण्यासाठी काय करायचे आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। अल्पमुदत पीक कर्ज क्रॉप लोन, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, अल्पमुदत असेल किंवा मुदतीपेक्षा जास्त असेल, शेतकरी मित्रांनो, हे सर्व कर्ज आता राज्य शासनाच्या माध्यमातून 2 लाखापर्यंत आता माफ केले जाणार आहे। परंतु जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात अशा सर्व शेतकरी बांधवांना 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, किसान कार्ड KKC अंतर्गत पीक कर्ज, त्याचप्रमाणे बघा, चला शेतकरी मित्रांनो, 1 एप्रिल 2019 31 मार्च 2025 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे अशा सर्व शेतकरी बांधवांचं पीक कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे, म्हणजेच की हे काम केल्यानंतर तुम्ही कर्जमाफीच्या योजनेमध्ये पात्र होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघायला गेलं तर हे काम ज्या शेतकऱ्यांची झालेलं आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना पीक कर्जामध्ये हे पात्र म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आधार कार्डची बँक खात्याशी लिंक असणे, KYC पूर्ण असणे। बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे टाकले, DBT मार्फत पैसे आले की तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे पडायला पाहिजे। त्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक, KYC पूर्ण असणे, ॲग्रीस्टॉक असेल किंवा फार्मर आय डी नोंदणी पूर्ण असणे आवश्यक आहे। 7/12/8 पीक नोंद अद्ययावत ठेवणे। बघा शेतकरी मित्रांनो, 7/12 असेल 8 असेल, पीक नोंद ठेवणे महत्त्वाचे यामध्ये ठरवलेले आहे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, बँकेतील कर्जाची माहिती योग्य असणे, बँकेमध्ये जी तुम्ही माहिती दिलेली आहे तुमची माहिती आहे ती योग्य असणे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, बँकेकडून लाभार्थी यादीत नाव पाठवले जाणे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं नाव तुम्ही पात्र आहात, परंतु बँकेकडून पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं नाही। तुमच्या ग्रामपंचायत असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथे ग्रामपंचायतच्या ठिकाणी ही नोंद लावलेली असते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमची यामध्ये नोंदणीमध्ये नाव नसेल, तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलेले आहे अशा सर्व ज्या बँका आहेत तुमच्या, त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे। आवश्यक असल्यास संमतीपत्र सुद्धा देणे। बघा शेतकरी मित्रांनो, शासनाने माहिती दिली, कागदपत्रे लवकरात लवकर वेळेत जमा करा, जेणेकरून तुम्हाला 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असल्यास तुम्हाला काय करायचं शेतकरी मित्रांनो ते सुद्धा बघू। जर थकीत कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल तर या योजनेच्या अटीनुसार 2 लाखापर्यंतची रक्कम माफ होऊ शकते। उर्वरित रक्कम शेतकऱ्याला बँकेत जाऊन भरावी लागू शकते। एकरी तोडगा OTS लागू शकतो। बघा शेतकरी मित्रांनो, जी उर्वरित रक्कम आहे 2 लाख तर सरकारच्या माध्यमातून कर्ज माफ होणार आहे, परंतु जे उर्वरित कर्ज आहे 2 लाखापेक्षा जास्त असेल तर काय करायचे आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, अर्ज कसा करायचा आहे बघा।
स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नसते. पात्र शेतकऱ्यांची माहिती बँका शासनाकडे पाठवतात. मात्र आधार पत्रांनी ॲग्रीस्टॉक नोंदणी इतर नोंदणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण असते. बघा शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात अशा सर्व शेतकरी बांधवांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे. बँकेची जबाबदारी कोणती आहे? पात्र शेतकऱ्याचा डाटा तपासून शासनाकडे पाठवणे. बघा शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहिलेल्या 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल. आणि तुमचा तालुका जिल्हा कमेंट करा, नावसुद्धा कमेंट करायचं आहे शेतकरी मित्रांनो, जेणेकरून आम्हाला कळेल आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामधून बघितला जात आहे. शेतकरी मित्रांनो, लाभार्थी यादी प्रसिद्ध करणे हे सुद्धा बँकेची जबाबदारी आहे. बँकेने आता याद्या प्रसिद्ध करण्यास सुद्धा सुरुवात केलेली आहे. पात्र कर्जाची पडताळणी रक्कम जमा करणे. बघा शेतकरी मित्रांनो, पात्र कर्ज रक्कम पडताळून कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना जमा करणे. बघा शेतकरी मित्रांनो, तक्रार असल्यास प्रथम संबंधित बँके शाखेशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालय व कृषी विभागाकडे जाऊन सुद्धा तक्रार यामार्फत होऊ शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणती कामे सरकारच्या माध्यमातून करायची आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, परत एकदा योजनेत समाविष्ट होण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ. अल्पमुदत कर्ज, किसान क्रेडिट KCC अंतर्गत पीक कर्ज. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची तारीख 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये पीक कर्ज तुम्ही घेतलेले असेल तरच तुमचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर पीक कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये जर तुम्ही केव्हाही कर्ज घेतलेलं असेल पीक कर्ज, तर तुम्हाला पूर्णपणे माफ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा अजून कोणते काम करायचे आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका जिल्हा हे सुद्धा यामध्ये कमेंट करा. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, 19 असेल, 20 असेल, 21 असेल, 22 असेल, 23 असेल, 24 असेल, 25 असेल या कालावधीमध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पीक कर्ज घेतलेले आहे 2026 नव्हे, 31 मार्च 2026 नव्हे तर 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये जर तुम्ही पीक कर्ज घेतले असेल तरच तुम्हाला योजनेचा पुरेपूर असा लाभ शासनाच्या माध्यमातून मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येऊ लागलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपला हे काम करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शासनाच्या योजनेचा पुरेपूर असा लाभ मिळून जाईल व तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज या ठिकाणी भासणार नाही. शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड, बँक खात्याची लिंक, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, KYC, ॲग्रीस्टॉक, फार्मर नोंदणी, 7/12/8 बँकेतील कर्जाची योग्य माहिती असणे, बँकेकडून लाभार्थी यादीत नाव पटवणे, आवश्यक असल्यास संमतीपत्र, शासनाने मागितलेली कागदपत्रे वेळेत पूर्ण करा. शेतकरी मित्रांनो, ही होती शासनाने सांगितलेली महत्त्वाची कामे. ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केली नाहीत अशा शेतकऱ्यांना 1 रुपयासुद्धा शासनाच्या माध्यमातून दिला जाणार नाही, असं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा तालुका व जिल्हा नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल आपला व्हिडिओ कोणकोणत्या तालुक्या व जिल्ह्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.